सर्वप्रथम आपण आपलं नाव सांगा. नमस्कार, मी सिद्धार्थ चंद्रकांत समाने, राहणार सलगर. ओके, आपलं बिझनेसचं नाव काय आहे? रिद्धी मंडप अँड डेकोरेशन. रिद्धी मंडप अँड डेकोरेशन. तुम्हाला ही आयडिया कोणी दिली? मी युट्यूबच्या माध्यमातून बघून हा बिझनेस चालू केला. व्हेरी गुड, अप्रिशिएट. मी अगोदर बेकरीमध्ये काम करत होतो. ओके, 3 वर्ष काम करत होतो. मला युट्यूब मध्ये हे काम आवडल्यामुळे मी युट्यूबच्या साहाय्याने मी हे काम चालू केलेलं आहे. एक्सलंट. तुम्ही हे बिझनेस किती वर्षापासून करत आहे? मी 3 वर्षापासून करत आलो. ओके, आणि सुरुवातीला मी 1400 हा बिझनेस स्टार्ट केलो. 1400 रुपये हा बिझनेस स्टार्ट केलो. आता माझं 20 लाखापर्यंत माझा बिझनेस 3 वर्षात झालेला आहे. तर हे जो बिझनेस आहे, तर बिझनेस करताना काय काय तुम्हाला प्रॉब्लेम येतात? किती कष्ट करावं लागतं? कष्ट तर बिझनेस म्हणलं तर कष्ट नक्की येणारच. सुरुवातीला धडपड केल्याशिवाय आपल्याला पुढे सुख मिळणार नाही. अगोदर कष्ट करावं लागणार. बरोबर. आणि बिझनेस म्हणलं तर अगोदर हार्ड असणारच. जेव्हा आपण सक्सेस होतो तेव्हा हा बिझनेसचं फळ आपल्याला नक्की पुढे मिळणार. लगेच जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा मिळणार नाही. ओके, तुम्ही काय काय इव्हेंट मॅनेजमेंट करताय? आपल्याकडे आचार्य, वाढपी, मंडप, डेकोरेशन सगळं काही आहे. एक छोटा अगरबत्तीपासून ते लास्ट नारळ फोडून लास्ट घरला जेवण जास्त सगळे इव्हेंट पूर्ण करतो आम्ही. सगळे पूर्ण टोटल इव्हेंट आम्ही पूर्ण करतो. तर मला एक विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही मंडप डेकोरेट करता, कोणत्या फंक्शनचे अथवा कार्यक्रमाचे तुम्ही मंडप डेकोरेट करता? सर्व प्रकारचे, पाळणापासून लग्न, सभा, फंक्शन म्हणलं तर मयत पासून सगळेच आपण ऑर्डर पूर्ण करतो. आपण ए टू झेड पूर्ण कुठल्याही कार्यक्रम असतो. तुम्हाला ऑर्डर कुठून येतात? गावातले मेन पॉईंट तर आपल्या सलगरावरचं लई आपल्याला साथ मिळालेला आहे. आणि मी आल्यापासून असं एकही ऑर्डर झालं नाही की मी आल्यापासून बाहेरचं एकही माणूस आपल्या गावात येऊन आतापर्यंत मंडप मारला नाही. आणि ह्या पुढे मारणार पण नाही. आपल्या शब्द येतो आपण इथं. का बरं? आपलं काम जसं क्वालिटीचं आहे. व्हेरी गुड. 10 रुपये कमी मिळते, 10 रुपये जास्त मिळते, 100% आपलं काम क्वालिटी राहणार. जो गरीब असू दे, श्रीमंत असू तसं काय नाही, आपलं काम क्वालिटीचं आहे. किती पोर आहेत कामामध्ये? मेन तर आपलं एकच 4-5 पोरं आहेत. तसं ऑर्डर असेल तर आपण 10-12 पोरांना घेऊन आपण काम करू शकतो. आपलं एवढं आहे. ओके, म्हणजे मालक स्वतः काम केलं तर बेटर की काम पैसे देऊन काम करून घेणे? हे मंडप डेकोरेशन असू दे अथवा कोणतंही दुसरं काम असू दे, मालक काम केल्याशिवाय मेहनत का पण मिठा होत आहे. सत्य अगोदर मालक काम करावं लागतं, नंतर आपलं बघून कामावर काम करतात. बरोबर. आणि मालक बसून काम करू घेतलं तर हे पुढे सक्सेस झाल्यावर होतं. आता एवढं लवकर होत नाही. ओके, अगोदर मेहनत आपण स्टँड असताना पण काम मालक स्वतः राहावं लागतंय. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला बिझनेस करताना अडचणी काय काय आल्या? कोणी काय काय बोलत सुरुवातीला बिझनेस सुरू करताना? गावातील मंडळी काही कमेंट वगैरे केलं असेल, तो असेल? एक सर्वात एक महत्वाचं पॉईंट आहे. मी जेव्हा गावात एक डेकोरेशन केलं तर लाइटिंगचं डेकोरेशन चालू केलं होतं. मला एवढं दिवसा कोण लाईट लावत नाही. आणि त्याच लाइटिंगने मला 20 लाखापर्यंत म्हटलं उलाढा केलेलं, म्हणजे ते लाइटिंग बद्दल एवढं पुढे आलेलं आहे. ओके, मग मला काय म्हणायचं, तुम्ही बिझनेस सुरू करताना गावातील लोक काय टोमणे मारलं असेल ना तुम्हाला? हे सर्वात टोमणे म्हणजे आता गावात असं काहीतरी पुढे चालू असेल तर पाठीमागच्या लोकांचा एक मेन मुद्दाच आहे. हे माझा असू दे, दुसऱ्याचा असू दे, हे गावातल्या लोकांचा मुद्दा असणार आहे. तुम्ही ते कसं हँडल केलाय? आता जे पाठीमागे बोलले ते माझ्या घरी मला ऑर्डर पण दिलेले आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे माझ्या पाठीमागे जे बोलले ते माझ्या घरी मला स्वतः ऑर्डर दिलेले आहेत. बाहेर माझे लई टोमणे मारलेले आहेत. आपलं बिझनेस क्वालिटीचं आणि आपण डेकोरेशन क्वालिटी करतोय, त्यांनी घरी येऊन आपल्याला बोलले. गावातले लोक बोलणारच आणि गावातल्या लोकांचं काम बोलायचं आहे. एकदम चांगलं बोलत तर एकदम खोटं बोल आपल्याचं चांगलं होईल असं बोलणार राहतात, वाईट बोलणार राहणार. आणि काम बिझनेस म्हणलं तर टेन्शन असणारच कुठल्याही माणसाला. आणि जो वाईट बोलतो त्याच्यामुळे आपलं बिझनेस स्टँड होत असतंय. कसले बोलणार आल्यात जेलनेवाले की दुआ राहणार असायलाच पाहिजे. अतिशय छान. म्हणजे आता तुम्ही आता सध्या कसं वाटतं तुम्हाला? बिझनेस आता सेटअप झालेला आहे आणि एकदम ओके चाललंय, मग कसं वाटतं? मेन तर मला आपल्या सलगर गावातल्या लोकांचं सगळ्यांचं साथ लई मिळालेलं आहे. लोकांच्यामुळे माझा बिझनेस लई स्टँड झालेला आहे. म्हणजे लोकांसाठी काय शब्द बोलणार? सर्वांना धन्यवाद बोलतो अगोदर, कारण यापुढे मला असंच ऑर्डर देत राहा. आणि मी तुमचं काम 10 रुपये कमी असेल जास्त असेल तुम्हाला 100% काम क्वालिटीचं करून देणार, हा माझा शब्द आहे. सुरुवात कशी झाली आणि एंड पर्यंत थोडक्यात सांगा. सुरुवातीला म्हणलं तर मी जेव्हा बिझनेस 1 रुपये इन्व्हेस्टमेंट केलं होतं तेव्हा गावातल्या एकाने मेन पॉईंट तर माझ्या आई वडिलांना पण मी सांगितलं नव्हतं. जेव्हा मटेरियल घरात आणून लावलो त्या दिवशी मी सगळ्यांना घरातल्यांना गावातल्यांना सरप्राईज दिलेला आहे. कारण गावात जर अगोदर सांगितलं असतं तू करू नको हे बोलले असते म्हणून मी डायरेक्ट गावात आणून दिलं. आणि ते केलं म्हणून मी माझा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्याच्या गावातल्या लोकांना 4 लोकांना विचारून घरातल्या विचारून जर केलं असतं तर काय झालं असतं माहित नाही.
पण आता सगळं स्टँड झालेलं आहे बिझनेस. शिखरावर चढेल अथवा खड्ड्यात पडेल तर स्वतःचा निर्णय मी स्वतः घेईन. स्वतः घेऊन स्वतःचा निर्णय स्वतः घेतला, आज स्टार्ट केला. 100 सलामी आहे, कारण अतिशय छान तू बिझनेस सुरू केलेला आहे, चालू केलेला आणि सुरुवात होत आहे. आणि असंच तुझं बिझनेस भविष्यात वाढत जावं अशी मी पण प्रार्थना करतो. आणि तुझं तर कष्ट आहेच, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट हेच भांडवल, या तसा तू चाललेला आहे. सगळ्यात हायएस्ट ऑर्डर किती होता तुझा? सुरुवातीला ऑर्डर करण्यात म्हणजे बर्थडे डेकोरेशन माझं ऑर्डर आलं होतं. ते 1400चं मशीन आणून मी तेव्हा स्टार्ट केलं होतं. तेव्हा माझं 2100 रुपयाचं ऑर्डर होतं. आणि हायस्ट म्हणलं तर मी 4.5 लाख रुपयाचं इव्हेंट केलेलं आहे. व्हेरी गुड. 4.5 लाख केलेलं आहे, 2.5 केलेलं आहे. परवाशी आपल्या गावात लावणी झालं, म्हणजे पूर्ण लावणीपासून सगळ्यासाठी माझं होतं. पण मी 5,01,000 रुपयाला ते इव्हेंट पकडलं होतं पूर्ण. माझं स्वतःचं मंडपचं म्हणलं तर मी 4 लाख रुपयाचं एक ऑर्डर केलं. बाहेरचं 1 रुपये पण मटेरियल आलं नाही, माझं स्वतःचं सगळं मटेरियल घालून मी ऑर्डर केलेलं आहे. कशा पद्धतीने तू मॅनेज करतोय सगळं? आता जस्ट मला एक माणूस विचारला, तू जिथं गावात ते महाराजांचं पूर्ण सगळं मंडप केलं, तिथं गावात एंगेजमेंट केला आणि हे पूर्ण आलं. मी म्हणलो मी ऑर्डर नाही म्हणत नाही, मी माझ्या मित्रांकडून आणून दे, भाडे आणून दे, पण माझ्या हाताने ते ऑर्डर जाऊ देणार नाही. माझा हा शब्द आहे, गावातल्या एकही मालांचा मी ऑर्डर जाऊ देणार नाही माझ्या हातात आलं तर. लोक बिझनेस करणार आहे त्यांच्यासाठी तुझं काय वाक्य असणार आहे? मी गावातल्या तर आता तर माझ्या हातात जे काम केलेलं आहे त्यांना मी 99% मी मंडळाचा शपथ घेऊन सांगतो, त्या लोकांना माझ्या बिझनेस शिवाय त्यांना काही सांगितलं नाही. त्यांचं घरातल्यांचं अडचणी मला माहित आहे, तरी मी त्याला मदत करतो, बिझनेस करा, दुसरं काम काही करू नका, हे एकच सल्ला दिलो. माझ्या मित्र पाठीमध्ये जाऊन विचारा, तरी त्याला पुढे आणून विचारा, त्याला ह्यांना सोडून काही मी बोलत नाही. त्याला काहीतरी करा, पण बिझनेस सुरुवात करा. आणि त्यांना अडथळा आला तर मी स्वतः मदत करतो, शब्द दिलेला सगळ्यांना. माझ्यापेक्षा छोटे आणि माझ्यापेक्षा मोठे असल्याना पण हा सल्ला दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन काय झालं तुझे? माझं बीकॉम 3rd इयर झालेलं आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे, कम्प्लीट आहे. चांगली गोष्ट आहे. ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून आणि मला एअरपोर्ट मध्ये जॉब पण आलं होतं, आणि मी बिझनेस स्टार्ट केलं म्हणून ते बिझनेस मी त्या एअरपोर्टला पण नको म्हणलो. घरातल्या सगळ्यांना मला फोर्स केले, तू नोकरी कर, मी ते नको म्हणून बिझनेस स्टार्ट केलेला आहे. धन्यवाद, धन्यवाद. सॅल्यूट आहे तुला, म्हणजे जॉब सोडून तू बिझनेस सुरू केला, करत आहे, अति चांगली गोष्ट आहे. तर तुला काय बोलायचं अजून बिझनेस बद्दल, आता तुझ्या गावातील मित्राबद्दल? म्हणजे बिझनेस सुरू कसा करायचा आणि बिझनेस करताना काय काय अडचणी येतात, काय काय अडचणी फेस करावं लागतं, काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागतं, काही गोष्टी तुला माहिती असेल ते थोडक्यात सांग बघू. बिझनेस स्टार्ट करायचं म्हणलं तर मित्रांनो सर्वात अगोदर अडथळा येणार. मेन पॉईंट तर गावातल्या लोकांना पैशाचा प्रॉब्लेम असणार, आणि पैसे नसल्याशिवाय बिझनेस स्टँड असं नाही. आपलं माइंड सुपर असायला पाहिजे. बिझनेस काय करायचं आपण हे आपण ठरवायला पाहिजे, आणि पुढे कसं करायचं ते आपण ठरवायला पाहिजे. ते तुम्ही पैसे नसेल तर तुमच्या मनात हातात पैसे येणार, हे आपलं 100% मी तुम्हाला शब्द देतो. पैसे नसेल तर तुम्ही व्याजाने करा, कुठं काम करून करा, पण तुम्ही बिझनेस करा, 100% सक्सेस होईल. त्यासाठी काय करावं लागेल? कष्ट आणि मेहनत. मेन म्हणजे तुम्ही तिथं त्या बिझनेस मध्ये तुम्ही स्वतः काम करावे. मी मालक, मी एवढं पैसे नसेल कामाला लोकांना लावणं हे शक्य होणार नाही. आज तुम्ही 100 वर्षांनी पण हे शक्य होणार नाही. तुम्ही करोडोपती असो, लाखोपती असो, गरीब असो, स्वतः तिथं तुम्ही 1000 असायला पाहिजे. आणि हे तुम्ही कष्ट करा, एक दिवस तुम्हाला फळ मिळणारच आहे, 100% मिळणार तुम्हाला. धन्यवाद, धन्यवाद. अतिशय चांगला बिझनेस बद्दल माहिती तू गॅदर केलेली आहे, आणि तू बिझनेस चांगला करत आहे. अशीच प्रगती होत राहो. धन्यवाद. थँक्यू.